नमस्कार. आस्वाद म्हणांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला मग मकर संक्रांत स्पेशल बनवूयात तिळगुळाचे लाडू आणि तेही अगदी झटपट, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होतात आणि चविष्टसुद्धा लागतात आणि हेल्दीसुद्धा खूप आहेत, कारण याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे. तर इथे मी 1 कप एवढे तीळ घेतलेले, सफेद तीळ. इथं आपण हे मंद गॅसवरती पूर्ण तीळ भाजून घेणार आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आहे तोपर्यंत आपण मंद गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं आहे. मंद ते मीडियममध्ये घेतलं तरी चालेल. तर त्याचा कलर चेंज करून घ्यायचा, म्हणजे ते खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. तर इथे तुम्ही गावरान तीळसुद्धा यूज करू शकता. मला मिळाले नाही म्हणून मी सफेद तीळ यूज केले होते आणि याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे ट्रान्सफर करून घेणार आहे आणि याचे म्हणजे जे टेम्परेचर आहे तर ते गूळ वितळेल, पण खूप जास्त पाणीही नाही झालं पाहिजे. असं कोमट पद्धतीचं मी इथे करून घेतलेले तीळ. तर ते आपण ट्रान्सफर करून घेतो आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यातलेच 2 चमचे आपण बाजूला, 2 ते 2.5 चमचे आपण बाजूला काढून घेतो आहे, जेणेकरून आपल्याला हे नंतर टाकायचे आहेत. कारण पूर्ण तीळ आणि गूळ एकत्र होईपर्यंत आपल्याला ते मिक्सरला फिरवायचे आहेत. तर त्यामुळं मी इथे 1 कप एवढा गूळ घेतलेला आहे. जेवढे तीळ आहेत तेवढंच गूळचा वापर करतो आहे आपण आणि ते दोन्हीही आपण बारीक करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपले जे तीळ आपण बाजूला काढून घेतले ते मिक्स करणार आहे, जेणेकरून तीळही दिसले पाहिजेत आपले तिळगुळाच्या लाडूमध्ये, यासाठी. आता ते ॲड करून घ्यायचे आहेत आबडधोबड वाटल्यानंतर, म्हणजेच गूळ आणि तीळ एकत्र झाल्याच्या नंतर. आणि फक्त पल्स मोडवरती 1 ते 2 वेळेस मी मिक्स करून घेतलेत. बघू शकता तुम्ही, तीळ अख्खे जसेच तसे दिसत आहेत, पण ते त्यात मिक्स झाले मिश्रणमध्ये. आता हे काढून घेतो आहे आपण आणि हे कोमटच असतानाच आपण सगळं प्रोसिजर करून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे 2 चमचे एवढं तूप वापरले, कारण काहींना तीळ हे बाधतात, तर त्यासाठी असं काही होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये, आणि तसंही थंडीचे दिवस आहेत तर तूप खाणं पण चांगलं आहे, म्हणून आपण इथे तुपाचाही वापर करतो आणि बाइंडिंगसाठी सुद्धा उपयोगात येते आपल्याला तूप, म्हणून इथं तुपाचा वापर करून घेतो. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे, लिंबापेक्षाही छोटे छोटे असे सुपारी एवढ्या मापाचे आपण लाडू वळून घेतो, किंवा तुम्हाला जसे आवडतील तसे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. या मिश्रणामध्ये 40 पर्यंतचे लाडू तयार होतात. तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.